मी नांदेड नॉर्थमधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे. गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थमधूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे. आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील. मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही. आजही काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्ये राहील. निवडणूक काळात तुम्ही दिसले म्हणून चर्चा झाली सुरू होती. हो ना, ते सगळ्यांनाच माहिती आहे की मी आजारी होतो आणि ऑपरेशन झाले होते आणि मला घरातून बाहेर पडायची मनाई होती आणि म्हणून मी घरीच होतो. मी मे नंतरच बाहेर पडलो. तुमची छबी अशोक चव्हाणचे कट्टर समर्थक आहे म्हणून असं कोण नव्हतं आमच्याकडे. आजूबाजूला उभे राहिलेले सगळे अशोकराव चव्हाणांचे कट्टर समर्थक होते, परंतु आता त्यांनी पक्ष बदललेला आहे आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या विचारधाराचं चालणारे आहोत. नाही, असे बोलले जाते साहेब की जे लोकांनी लोकसभामध्ये काम केले त्यांना तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करेन आणि पाठिंबा देईल. तर आपलं काय मत आहे लोकसभेमध्ये? ज्यांनी काम केलं पार्टीसाठी, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी निवडून येण्यासाठी काम केलं त्याला समर्थन करणार आहे कोण उमेदवारी? ते जिल्हा बॉडी कमिटी, शहर कमिटीच्या आता ते ठरेल. मी म्हणून म्हटलं ना, काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, जी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल त्याच्या मागे आम्ही उभं राहू. महाविकास आघाडीचं जे कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.